आमची गाडी वसुली गाव आहे. कोकणातलं निसर्ग सौंदर्य, गर्द झाडीमधून जाणारे रस्ते गावाकडचे, आणि हे हॉटेल आहे, हॉटेल जंगल. आणि इथले दिलीप काका याचे ओनर आहेत. त्यांनी रात्री आम्हाला इथे मुक्कामाची सोय केली. या ठिकाणी टेंट लावून आम्ही रात्री इथे झोपलेलो. जेवण वगैरे एकदम उत्तम असं जेवण त्यांनी आम्हाला या ठिकाणी जेवायला दिलं. नारळाची वगैरे झाडं. आणि इथून आता आम्ही जाणार आहोत मनोहर आणि मनसंतोषीगड. थोड्याच वेळात आम्ही निघतोय. तर वाजलेले आहेत 8. सुंदर असा हा कोकणातला परिसर. वसुली गावातून 7 किलोमीटर अंतरावरती शिवापूर हे गाव आहे. आणि त्या शिवापूरमधून देखील या किल्ल्यावरती जाण्यासाठी रस्ता आहे. आपण तिथे गाडीने जाणार आहोत आणि तिथून मग आपला ट्रेक चालू होणार आहे. या मनोहरगड आणि मनसंतोषगडाची निर्मिती खरं तर हनुमंत घाट आणि अंबोली घाट यांच्या रक्षणासाठी व देखरेखीसाठी झालेली असावी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं या किल्ल्यावरती जवळपास 1 महिना वास्तव्य होतं. ज्यावेळेस कोकणातील मोहीम त्यांनी आखली होती, रांगणाला वेढा दिला होता, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं या किल्ल्यावरती येणं झालं होतं असं सांगितलं जातं. आणि खूप जंगल परिसरामध्ये असलेला हा मनोहरगड आणि मनसंतोषगड आहे. त्यापैकी मनोहरगडावरती जाता येतं आणि मनसंतोषगडावरती आता सध्या तरी आपल्याला जाता येणार नाही, कारण त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याकडे नाही आहे. परंतु अपरिचित असा हा किल्ला आहे. जय शिवराय. शिवजन म्हणून ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी नितीन दोरे सर स्वागत करतो आहे. आता मी आहे शिवापूर गावामध्ये, जे मनोहरगड आणि मनसंतोषीगडच्या पायथ्याचं गाव आहे. सगळे गडकरवाडी आहे, जे त्या काळामध्ये किल्ल्यावरती जे तैनात असायचे किंवा गडकरी असायचे त्यांची ही वाडी आहे. आणि या ठिकाणी अनेक मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराची एक वेगवेगळी कथा आहे. या ठिकाणी सातवीर आहेत, त्यानंतर सतीवाडी आहे, अशा अनेक वाड्या त्यांच्या प्रत्येक गावांच्या कथा आहेत. त्या पाठीमागं काही इतिहास देखील आहे. इथे आता आम्ही पाठीमागे गाडी पार्क करून मनसंतोषगड आणि मनोहरगडच्या दिशेने मार्गस्थ होते. आमच्यासोबत हे दिलीप काका आहेत, वसुली गावचे. जिथे रात्री आम्ही मुक्काम केला ते आमचे वाटड आहेत. आणि किल्ल्यावरच्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांना माहिती आहेत, अवशेष वगैरे, ते आम्हाला ते दाखवणार आहेत. आता आमचा किल्ल्याचा सुरक्षेचा प्रवास चालू झालेला आहे. माझ्यासोबत विलास आहे आणि संदेश आहे आणि दिलीप काका, असे आम्ही 4 जण किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ होतो. व्हिडिओ पूर्ण बघा. या किल्ल्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत नक्की जाणून घेता येईल. अशा घनदाट जंगलामधून मनोहरगडाकडे जायला रस्ता आहे. मनोहरगड आणि मनसंतोषगड. मनोहरगडावरती जाता येतं, परंतु मनसंतोषगडावरती जाणं खूप जिकरीचं आहे. आणि सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने या ठिकाणी हा फलक लावलेला आहे. काही नियम आणि सूचना दिलेल्या आहेत त्या बोर्डवरती. किल्ले मनोहर व मनसंतोषगड, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. कुडाळ तालुक्यामध्ये येणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा किल्ला आहे, किल्ले मनोहर व मनसंतोषगड. आणि इथे आता थोडंसं 5 मिनटं आम्ही विश्रांती घेतो. विलास आहे, दिलीप काका आहेत आणि थकवा आलेला आमचा संदेश देसाई. 5 मिनटं या ठिकाणी थोडी विश्रांती घेऊ, पाणी घेऊन. त्या झाडांमधनं वरचा प्रवास आहे. तटबंदी दिसायला लागलेली आहे आणि आता ऊनसुद्धा थोडंसं वाढायला लागलं, त्यामुळे दम लागतं. पोचतोय. किल्ल्याकडे जाणारी पायवाट ही घनदाटाच्या जंगलामधून आहे. आणि या परिसरामध्ये हिंस्र प्राणी देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचसोबत रानगवे देखील या ठिकाणी वावरत असतात. त्यामुळे सोबत गाईड घेऊन गेलेलं सुरक्षितेच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. हा घोटेवाडीकडून येणारा हा रस्ता आहे आणि हा शिवापूर मार्गे येणारा रस्ता आहे. इथे या ठिकाणी हे दोन्ही रस्ते मिळतात आणि इथून सरळ पुढे शिडी आहे. खिंडीतला प्रवास आहे. मग रस्ता दाखवला बाजूला इथे एक बोर्ड आहे बघा, घोटवेवाडी आणि शिवापूर. इथे आणखीन एक बोर्ड आहे, पण तो फाटलेला आहे. इतिहास लिहिलेला आहे किल्ल्यावरती, बोर्ड तुटलेला आहे मात्र.
हे बघा किल्ल्याचा भाग आज दिसायला लागला, तटबंदी आहे आणि इथे लोखंडाची शिडी आहे बघा वरती जाण्यासाठी, तिथल्या पायऱ्या तुटलेल्या आहेत आणि इथपर्यंत प्रवास आपला झालेला आहे. जवळपास आता 1.5 तास झाला आहे. 15 मिनिट 1 तास 15 नाही 1.25 तास 1 तास 15 मिनटं झालेले आहेत. इथपर्यंत पोचलो आहे त्यामुळे लवकर आलो आहे. ह्या शिड्या आहेत. तिकडे गोटेवाडी या टेकडीच्या पलीकडे तिकडून इकडे एक रस्ता आहे. आणि इथे खाली असलेले शिवापूर गाव आहे जिथून आपण प्रवास चालू केला आहे. किल्ल्याचा कातळ आणि हा पायरी मार्ग. हा पायरी मार्ग आहे हे बघा. विलास आणि संदेश हा पायरी मार्ग. या ठिकाणी थोडासा तुटलेला आहे परंतु येऊ शकतो. उतरताना थोडंसं सावकाश जावं लागणार आहे. निसरडा रस्ता आहे. सुरक्षितेसाठी या ठिकाणी बघा रेलिंग लावलेली आहे. मजबूत रेलिंग आहे कारण हा रस्ता निसरडा आहे त्यामुळे ते घसरला तर खाली पूर्ण अपघात होऊ नये या रेलिंगमध्ये अडकलेल्या उद्देशाने हे रेलिंग लावले आहेत. पुन्हा एकदा लागलेला पायरी मार्ग आणि आता आपला किल्ल्यावरती प्रवेश होतो आहे असं म्हणायला हरकत नाही. मनोरगड आणि मनसंतोषगड हे जोड किल्ले आहेत. इथे प्रवेशद्वाराचे बघा अवशेष आहेत. हे प्रवेशद्वार असावं पहिलं. हे प्रवेशद्वार आणि ते बघा बुरुज आहे प्रवेशद्वाराच्या बाजूचा. पूर्ण ढासळली तटबंदी. हे कोठार आहे. पुढे झेंडा वगैरे दिसते. ध्वजस्तंभ आहे तिकडे व अवशेष आहेत. बांधकाम आहे. हे बघा ही तटबंदी आहे. पुढे एक बुरुज आहे. पाण्याच्या टाक्या बारव देखील एक आहे तिथे. अनेक अवशेष किल्ल्यावरती आहेत. आपण सगळे बघूयात. आपले गाईड वाटाडे आपल्याला दाखवतील त्याप्रमाणे आपण जाऊया. ही तटबंदी आहे. हे काय कोठार धान्याचं एक कोठार आहे. तिकडे एक टॉयलेट आहे ते आपण बघूया. आधी विहीर बघूया बावडी. पुढचा भाग आधी बघून येऊया मग इकडे बाकीचा भाग बघूया. मनोरगडावरती असलेली ही बावडी आणि एवढ्या उंचावरती असलेले हे पाणी बावडीमध्ये पिण्यायोग्य पाणी आहे. पोटॅशियम टाकशील. नंतर या ठिकाणी संवर्धन कामामध्ये हे व्यवस्थित त्याला कठडा बनवून हे बांधकाम केलेलं आहे. कप्पी लावलेली पाणी खेचण्यासाठी आणि उंचावरती एवढ्या पिण्याच्या पाण्याची एक चांगली सोय या दुर्ग संवर्धन कामामध्ये केलेली आहे. मोठा परिसर असा हा किल्ल्याचा आहे मनोरगडाचा. इथे काही चुली तयार केलेल्या आहेत आणि काही लोक या ठिकाणी मुक्कामी देखील येतात. स्वयंपाक वगैरे करतात राहतात आणि सकाळी जातात. आता देखील प्रवास किल्ल्यावर केला जातो. हा बुरुज असावा. हे बघा एकदम 90 अंशामध्ये असलेला हा कातळकडा आहे. त्यामुळे संरक्षित नैसर्गिक संरक्षण या किल्ल्याला आहे. आणि हा सगळा भौगोलिक भाग लक्षात घेता इथे किल्ला निर्माण करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी 13 मे 1667 रोजी या किल्ल्यावरती आले होते आणि जवळपास 34 दिवस या मनोरगड मनसंतोष किल्ल्यावरती महाराजांचं वास्तव्य होतं असं त्या एका फलकावरती जिथे किल्ल्याचा इतिहास लिहिलेला आहे त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि रांगणा किल्ल्याचा परिसर किंवा तो परिसर ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी महाराज खाली उतरून मनोरगड किल्ल्यावरती आले होते आणि 34 दिवस त्यांनी या किल्ल्यावरती वास्तव्य केल्याचा देखील त्या ठिकाणी उल्लेख आहे. 680 मीटर एवढी या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची आहे. कुडाळ तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेला हा मनोरगड व मनसंतोषगड जोड किल्ले तिकडे ते ही गोटीवाडी झाली. ही गोटेवाडी बघा इथे म्हणजे दक्षिणेला किल्ल्याच्या आणि ते शिरसंगी तिकडे. अनेक वाटा या किल्ल्यावर देण्यासाठी इकडून सुद्धा शिरसंगी मार्ग सुद्धा येऊ शकतो
गोटेवाडी करून पण येऊ शकतो. शिशिंगे मार्गे नाही गोटेवाडी. हां तेच गोटेवाडी आणि शिवापूर अशा या किल्ल्यावरती येण्याच्या वाटा आहेत. आणि इकडचा जो परिसर आहे तो आंबोली घाट पाठीमागचा दिसतोय तो आहे आंबोली घाटाचा परिसर. गेळेगाव तिथे नारायणगड आहे तिथे कुठेतरी आणि तिथून हा किल्ला आम्हाला स्पष्ट दिसत होता. मला वाटतं पाठीमागचं जे रांग आहे त्या ठिकाणी नारायणगड असावा आणि त्या खाचेमध्ये तिकडे कावळे 7 पॉईंट जो आहे तो त्या साईडला आहे आणि तिथून बरोबर हा किल्ला याच व्ह्यूमध्ये दिसतो. त्यामुळे तो नारायणगड असावा जो आंबोली घाटाच्या वरती गेळेगावपासनं यावं लागतं. तो मागच्या महिन्यामध्ये आम्ही केलेला आहे तो त्या ठिकाणी असावा. बरोबर. हा आहे मनोहरगडाचा पश्चिमेचा भाग आणि पलीकडे दिसणारा हा मनसंतोषीगड आहे. ते बघा मनोहरगडावरचे ध्वजस्तंभ आहे. त्या ध्वजस्तंभापर्यंत आपल्याला जाता येतं. नंतर मोठी खाच या 2 किल्ल्यांच्या मध्ये आहे. दोर लावून त्या किल्ल्यावर जावं लागतं जे आता आपल्याला शक्य होणार नाही. हा ध्वजस्तंभ आहे मनोहरगडावरचा आणि हा शेवट आहे या किल्ल्याचा असा भाग आहे. शिरसंगी गाव त्यानंतर गोटेवाडी आणि हे असलेलं खाली शिवापूर आहे. आणि इथे बरोबर मी दाखवते त्या समोर आहे रांगणा किल्ला जो कोल्हापूरमध्ये येतो भौगोलिकदृष्ट्या. खालूनसुद्धा या ठिकाणी जायला वाट आहे. अनेक रेंज ट्रेक या कोकणातून रांगणापर्यंत केले जातात. अनेक संस्था त्याचं आयोजन करत असतात. मनोहरगडावरती हे मोठं एक वृक्ष आहे औदुंबराचं आणि त्याच्या खोडापाशी असलेल्या मूर्ती आहेत. त्यातली एक मूर्ती आम्हाला ओळखते गजलक्ष्मीची मूर्ती आहे. त्यानंतर या अनेक 3 मूर्त्या आहेत. अशा 4 मूर्त्या देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. म्हणजे इथे गडावरती त्या काळामध्ये मंदिर असणार हे मात्र नक्की. बाकी सर्व अवशेष असे भग्न झालेले आहेत किल्ल्यावरती. फक्त इथून तुम्हाला दाखवतो हे समोर जे दिसतंय ते आहे कोठार. ही एकमेव वास्तू या किल्ल्यावरती आहे आत्ता. बाकी सर्व अवशेष वास्तू भग्न झालेले आहेत नामशेष झालेले आहेत. ह्या मूर्ती आपल्याला आजही या किल्ल्यावरती आपल्याला बघायला मिळतात. आणि झाडावरती एक छिद्र आहे तुम्हाला दाखवतो बघा. मला थोडं विशेष वाटलं म्हणून दाखवतो. एकदम असा कोनाड्यासारखा हा त्रिकोण आहे. आणि या किल्ल्यावरची एक दाट सावलीचं ठिकाण म्हणजे औदुंबराचं झाड आहे हिरवगार आणि दाट सावली. अरे बसण्यासाठी दुर्गामावळा प्रतिष्ठानने कोकण विभागाने या ठिकाणी असा एक बाक लावलेला आहे. दिलीपदादांनी आमच्यासाठी मस्त एक खाण्याची सोय आणलेली आहे. नाश्ता सकाळी केला नाही आम्ही. बघा मुगाची भाजी आणि तांदळाची भाकरी आहे. आणि हे पान कसले दादा? ते करमळाचं करमळ्याचं पानावरती मस्त म्हणजे कचरा होऊ नये म्हणून नैसर्गिक. आणि देवांसमोर आता आम्ही थोडीशी न्याहारी करतोय नाश्ता करतोय आणि मग राहिलेला परिसर बघून किल्ल्याचा आम्ही खाली उतरणार आहोत. या ठिकाणी जेवण करून आता ते कोठार आहे आणि त्याच्या पलीकडे जे भग्नावशेष ते बघून गड उतार होतोय. आणि अशा पद्धतीने 519 किल्ल्यांची भटकंती या मनोहरगड किल्ल्याच्या स्वरूपामध्ये पूर्ण झाली. मनसंतोष गडावरती जाण्याचा मार्ग खडतर आहे आणि थोडा टेक्निकल आहे. रोप वगैरे लागतात, गिर्यारोहणाचं साहित्य लागतं. त्यामुळे तो आम्ही कॅन्सल करून आता गड उतार होऊन शिवापूर गावामध्ये पोचून पुढच्या मार्गाला लागणार आहोत. असा हा किल्ल्याचा परिसर आहे. मनोहरगड किल्ल्याचा व्हिडिओ आपण जरूर बघा पूर्ण. याच्यावरती तुम्हाला किल्ल्याचा जो परिसर आहे तो पूर्ण बघायला भेटेल. अगदी मनसंतोष गडापर्यंतचा तो भाग या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर असा हा प्रवास होता आमचा. सकाळी 8:50ला आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी होतो आणि त्यानंतर 1.25 तासामध्ये किल्ल्याच्या माथ्यावरती पोचलो. एवढा सोपा प्रवास होता. आणि आता किल्ला पाहून नाश्ता करून आता आम्ही थोड्याच वेळात गड उतार होतोय. आजही
एवढ्या शतकानंतर देखील या किल्ल्याच्या भिंती बघा आजही उभ्या आहेत. हे खांब होते ते काढले होते. ते खांब होते, लाकडी खांब ते काढून नेले असतील. या ठिकाणी पाईप ठेवलेले आहेत तिकडे पण आहेत बऱ्यापैकी. संवर्धन कामामध्ये. याला छत बनवण्याचा प्रयत्न असेल. काही भिंतींवरती हे वृक्ष उगवलेले आहेत. कोठार आणि किल्ल्यावरची एकमेव हयात असलेली ही वास्तू आहे. ही कोठाराची वास्तू. चौथरा भाग किती मोठा आहे. मोठी अशी किल्ल्यावरची एकमेव वास्तू आहे जी आता आहे त्या किल्ल्यावरती. बाकी सर्व अवशेष नामशेष झालेले आहेत. वाडा असेल, त्यानंतर वास्तू असतील, हे सगळ्यांचे अवशेष नामशेष झालेले आहेत. तटबंदी बघा ही. तटबंदीमध्ये असलेलं आहे. फक्त सरड आहे आतमध्ये, बाकी काय नाही. जाऊया. चांगलं आहे, बघून घ्या. तटबंदीमध्ये असलेलं हे शौचालय आहे, शौचकूप आहे. सरड्याला हे बघा, हे शौचकूप आहे AC आहे आणि एकदम शुद्ध असं बांधलेलं आहे. इथे एक खिडकी देखील आहे थोडीशी हवा येण्यासाठी. आणि हे शौचकूप टॉयलेट आहे. तटबंदी बांधलेलं आहे, शौचकूप आहे. आणि इथे तटबंदी तुटलेली बघा. वरती एक शौचकूप आहे. तिथे एक आहे, नको. तिथे देखील एक शौचकूप आहे बघा. खूप अडचणीमध्ये, त्यामुळे जात नाही आहे. आणि तटबंदी ते ढासळलेली आहे मध्यभागी. दिसणारा कोठाराचा भाग महादरवाजाजवळची असलेली तटबंदी आहे. आणि अशा पद्धतीने आपला किल्ला बघून झालेला आहे. तो टेमा दिसतो तो ना. हा परिसर आहे. इथे अनेक वास्तूंचे अवशेष आपल्याला दिसतील.